हॅलो नमस्ते. स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ. सर्वप्रथम स्क्वेअर म्हणजे वर्ग. फॉर एक्झाम्पल 5 स्क्वेअर इज इक्वल टू 5 इंटू 5 इज इक्वल टू 25. आता स्क्वेअर रूट म्हणजे रिव्हर्स, म्हणजेच 25चं स्क्वेअर रूट 5. अशा प्रकारे एनी परफेक्ट स्क्वेअर नंबर, कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येचं वर्गमूळ 4 ते 5 सेकंदात काढण्याची सुपर अशी टेक्निक आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जबरदस्त अशी ट्रिक. सो लेट अस स्टार्ट. आता वर्गमूळ काढासाठी बऱ्याच मेथड आहेत. नंबर 1 प्राईम फॅक्टर मेथड, नंबर 2 लॉंग डिव्हिजन मेथड. द प्राईम फॅक्टर मेथड म्हणजे फॉर एक्झाम्पल 64चं स्क्वेअर रूट काढायचं आहे. आता फॅक्टर काढायला पाहिजे 64चे. आपण उभ्या पद्धतीने फॅक्टर काढूया. 64ला 2ने कट केलं 32, पुन्हा 2ने कट केलं 16, पुन्हा 2ने कट केलं 8, पुन्हा 2ने कट केलं 4, 2ने कट केलं तर 2 आणि शेवटी 2ला 2ने कट केलं तर 1. ह्या दोन फॅक्टरबद्दल एक फॅक्टर, ह्या दोन फॅक्टरबद्दल एक फॅक्टर आणि ह्या दोन फॅक्टरबद्दल एक फॅक्टर म्हणजे स्क्वेअर रूट. म्हणजेच 64चं स्क्वेअर रूट आपल्याला 8 असं मिळून जाईल. ॲक्च्युली हे मेथड खूप सोपे आहे, खरं पण खूप टाईम कन्झ्युमिंग आहे. लॉंग डिव्हिजन मेथड पण टाईम कन्झ्युमिंग आहे. तर आज आपण सुपर अशी टेक्निक बघणार आहोत. थर्ड मेथड सुपर अशी टेक्निक. याच्यामध्ये 2 स्टेप प्रोसेस आहे. युनिट प्लेस फ्रॉम ऑब्झर्वेशन टेबल फर्स्ट स्टेप, आणि सेकंड स्टेपला नियरेस्ट स्क्वेअर नंबर म्हणजेच कोणत्या नंबरच्या वर्गाच्या जवळ आहे आणि कन्फर्मेशन करायचं आहे. तर आता आपण पहिल्यांदा 1 ते 10 नंबरचे ऑब्झर्वेशन बघूया. 1 ते 10 नंबर आणि त्यांचे वर्ग. वर्ग म्हणजे सेम नंबरचं 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन, म्हणजेच परफेक्ट स्क्वेअर नंबर n इंटू n. तुम्ही जर व्यवस्थित बारीक ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात असं येईल की परफेक्ट स्क्वेअर नंबर डज नॉट एंड विथ 2, 3, 7 and 8. हे बघा, परफेक्ट स्क्वेअर नंबर म्हणजे तुमचं क्वोशनचा एंड हा 1, 4, 9, 6, 2, 3, 7, 8नी एंड होतच नाही. मग एंड होतोय कशाने? 1नी. मग जेव्हा एंड 1नी होतोय म्हणजे युनिट प्लेसला परफेक्ट स्क्वेअर नंबर म्हणजेच क्वेश्चनमध्ये 1 असताना आन्सर म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये 1 किंवा 9 अशी पॉसिबिलिटी आहे. हे बघा 81, 1 एंड आहे त्यामुळे आन्सरमध्ये पण 9, किंवा 11चा वर्ग 121, एंडिंग 1, स्क्वेअर रूटमध्ये पण एंड 1नी, 19 स्क्वेअर 361. परफेक्ट स्क्वेअर नंबरचा एंड 1 म्हणजे क्वेश्चनचा एंड 1 आणि आन्सरचा पण एंड कशाने झाला आहे? 9नी झाला आहे, म्हणजे 1 किंवा 9 पॉसिबिलिटी. असंच 4साठी पण 2 पॉसिबिलिटी आहेत, 2 किंवा 8. 9साठी पण 2 पॉसिबिलिटी आहेत, 3 किंवा 7. 6साठी पण 2 पॉसिबिलिटी आहेत, 4 किंवा 6. आणि 5साठी 5च. हेच आपण थोडंसं सिस्टमॅटिकली ऑब्झर्वेशन टेबलच्या फॉर्ममध्ये लक्षात ठेवूया. खूप सिम्पल आहे की युनिट प्लेस डिजिट ऑफ परफेक्ट स्क्वेअर नंबर म्हणजेच क्वोशनचा एंड जर 1नी झाला तर आन्सरचा एंड म्हणजेच स्क्वेअर रूटचा एंड हा 1 किंवा 9नी होणार. 4नी जर झालं शेवट तर आन्सरमध्ये 2 किंवा 8. स्क्वेअर रूट परफेक्ट स्क्वेअर नंबरचा एंड जर 5 असेल तर स्क्वेअर रूटचा एंड हा 5 असणार आहे. 6च्या वेळी 4 किंवा 6, 9च्या वेळी 3 किंवा 7. खूप सिम्पल आहे लक्षात ठेवायला. तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता की क्वेश्चनमध्ये शेवटी जर 1 दिसलं त्याचं स्क्वेअर रूट हे 1चं स्क्वेअर रूट 1 येतं. आणि दुसरा नंबर लक्षात ठेवणं खूप सिम्पल आहे. 1 + 9 10, म्हणजे प्रत्येक वेळा ॲडिशन 10 यायला पाहिजे. आणखी एक एक्झाम्पल बघा, 4चं स्क्वेअर रूट केलं तर 2 येतं, म्हणजे शेवटी तुम्हाला क्वेश्चनमध्ये जर 4 दिसलं तर त्याचं स्क्वेअर रूट 2. आणि दुसरी पॉसिबिलिटी काय तर 8, कारण 2 + 8 10. ठीक आहे, असं तुम्ही सिस्टमॅटिकली हे ऑब्झर्वेशन टेबल लक्षात ठेवू शकता. दिस इज अ फर्स्ट स्टेप ऑब्झर्वेशन टेबल. त्यानंतर सेकंड स्टेप. आता सेकंड स्टेप करताना पुन्हा एकदा आपण प्रोसेस सांगूया की स्क्वेअर रूट काढायची. ओनली 2 स्टेप प्रोसेस आहे. फर्स्ट स्टेप युनिट प्लेस सांगायचे फ्रॉम ऑब्झर्वेशन टेबल, आणि सेकंड स्टेपसाठी आपण डायरेक्ट एक एक्झाम्पलच बघूया. फॉर एक्झाम्पल 1764चं मला स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करायचं आहे. आता क्वेश्चनचा एंड म्हणजेच परफेक्ट स्क्वेअर नंबरचा एंड हा 4नी झालेला आहे. मग स्क्वेअर रूटमध्ये काय येणार शेवटी? 2 किंवा 8 अकॉर्डिंग टू ऑब्झर्वेशन टेबल. फर्स्ट स्टेप. आणि स्क्वेअर रूट करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटचे 2 डिजिट स्किप करायचे. मग 17, हे 17
हे कोणत्या नंबरच्या स्क्वेअरच्या जवळ आहे. आता 17 हे 4च्या वर्गाच्या जवळ आहे. 5चं वर्ग केलं तर 25 पुढं जातं. काय आपल्याला पाठीमागचा नंबर चेक करायचा आहे. 17 हे 16च्या जवळ आहे म्हणजेच 4च्या वर्गाच्या जवळ आहे, म्हणजेच 42 किंवा 48 ह्या क्वेश्चनचा आन्सर असेल. मग आता कन्फर्म कसं करायचं. नियरेस्ट स्क्वेअर बघितलं आपण 4च्या वर्गाच्या जवळ आहे आणि कन्फर्म करायसाठी 4ला 5ने मल्टिप्लाय करा. किती आन्सर येतं. 4 पंचे 20. मग हा जो प्रोडक्ट आहे आणि आपलं जे क्वेश्चन आहे 17 हे 17 ह्या 20पेक्षा लेस आहे, त्यामुळं लेस आन्सर किंवा 17 हे 20पेक्षा छोटं आहे म्हणून छोटं आन्सर. म्हणजेच 1764चं स्क्वेअर रूट 42 असं आपल्याला मिळून जाईल. खूप सिंपल प्रोसेस आहे. ओनली 2 स्टेप प्रोसेस. फर्स्ट स्टेप युनिट प्लेस सांगायचे फ्रॉम ऑब्झर्वेशन टेबल. सेकंड स्टेप कोणत्या वर्गाच्या जवळ आहे आणि कन्फर्म करायचे. आता प्रॅक्टिससाठी असंच आपण 6-7 एक्झाम्पल बघूया. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये स्क्वेअर रूटमध्ये 4096. पुन्हा एकदा क्वेश्चनचा एंड 6 झालेला आहे, त्यामुळे आन्सरचा एंड म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये 4 किंवा 6 अशा 2 पॉसिबिलिटी येणार अकॉर्डिंग टू ऑब्झर्वेशन टेबल. दिस इज फर्स्ट स्टेप. म्हणजे 2 डिजिट स्किप करा. 40 हे कुणाच्या वर्गाच्या जवळ आहे, तर हे 6च्या वर्गाच्या जवळ आहे, कारण 6चा वर्ग 36, 40च्या पाठीमागे चेक केला तर म्हणजे 64 किंवा 66 हे आन्सर असणार आहे. मग कन्फर्मेशनसाठी 6ला 7ने मल्टिप्लाय करा. त्याचं मल्टिप्लिकेशन येतं, प्रोडक्ट येतो 42. मग आपलं जे क्वेश्चन आहे 40 हे जो प्रोडक्ट आला 42 त्या प्रोडक्टपेक्षा छोटा आहे, त्यामुळं छोटं आन्सर म्हणजे 4096चं स्क्वेअर रूट 64 असं हे आपल्याला डायरेक्ट मिळून जाईल. त्यानंतर सेकंड क्वेश्चनमध्ये पुन्हा एकदा क्वेश्चनचा एंड हा 1ने झालेला आहे, म्हणजे परफेक्ट स्क्वेअर नंबरचा एंड हा 1 असेल तर स्क्वेअर रूटचा एंड म्हणजे आन्सरचा एंड हे 1 किंवा 9 अकॉर्डिंग टू ऑब्झर्वेशन टेबल. फर्स्ट स्टेप कंप्लीट झाली. त्यानंतर 79 हे कोणत्या वर्गाच्या जवळ आहे. आता 9चं वर्ग केलं 81 हे पुढं जातं, म्हणजेच हे 8च्या वर्गाच्या जवळ आहे. आणि कन्फर्मेशनसाठी 8ला 9ने मल्टिप्लाय करा. जर तुम्हाला प्रोडक्ट मिळेल 8×9 = 72. मग आपलं जे क्वेश्चन आहे 79 हे क्वेश्चन हा जो प्रोडक्ट आला आहे 72 या प्रोडक्टपेक्षा मोठा आहे, त्यामुळे मोठा आन्सर म्हणजे 7921चं स्क्वेअर रूट 89 असं आपल्याला डायरेक्ट मिळून जाईल. त्यानंतर थर्ड क्वेश्चन पुन्हा एकदा थर्ड क्वेश्चनमध्ये क्वेश्चनचा एंड म्हणजेच युनिट प्लेस डिजिट 4 आहे, त्यामुळं स्क्वेअर रूटचं युनिट प्लेस डिजिट म्हणजेच स्क्वेअर रूटचा एंड हा 2 किंवा 8 असं असणार आहे अकॉर्डिंग टू ऑब्झर्वेशन टेबल. 2 डिजिट स्किप केले. 125 हे कोणत्या नंबरच्या वर्गाच्या जवळ आहे, तर हे 11च्या वर्गाच्या जवळ आहे, कारण 11चा वर्ग 121 म्हणजेच 112 किंवा 118. कन्फर्मेशनसाठी 11ला 12ने मल्टिप्लाय केलं तर हा प्रोडक्ट 132 असा मिळतो. मग हा जो प्रोडक्ट आहे 132 हा आणि आपलं जे क्वेश्चन आहे 125 आपलं क्वेश्चन 132पेक्षा छोटा आहे, त्यामुळे छोटा आन्सर म्हणजेच 12544चं स्क्वेअर रूट 112 असं मिळून जाईल आपल्याला. त्यानंतर थोडीशी हायर लेवलचे क्वेश्चन नंबर 4 स्क्वेअर रूटमध्ये पुन्हा एकदा स्क्वेअर रूटमध्ये 2401. आता हे क्वेश्चन सॉल्व्ह करताना पहिलं स्क्वेअर रूट काढायसाठी क्वेश्चनचा एंड 1 म्हणजे आन्सरचा एंड 1 किंवा 9 अकॉर्डिंग टू ऑब्झर्वेशन टेबल. त्यानंतर 2 डिजिट स्किप केले. 24 हे कोणत्या वर्गाच्या जवळ आहे. आता बरेच स्टुडंट 5च्या वर्गाच्या जवळ असं की बोलतात, तर हे 5चं वर्ग 25 ॲक्च्युली जवळ आहे, खरं पण हे पुढं जातं 24च्या, त्यामुळे हे 4च्या वर्गाच्या जवळ आहे. आणि सेकंड स्टेप मला वाटतं करायचीच गरज नाही, थोडंसं कॉमन सेन्स आपल्याला पुन्हा एकदा स्क्वेअर रूट काढायचं आहे. 41 काही ही पूर्णवर्ग संख्या नाही, त्यामुळे 49चं स्क्वेअर रूट 7 म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये स्क्वेअर रूट 2401चं स्क्वेअर रूट आपल्याला डायरेक्ट 2 ते 3 सेकंदामध्ये 7 असं मिळून जाईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. आता ह्या क्वेश्चनमध्ये 6084 म्हणजेच वर्गमूळच कॅल्क्युलेट करायचं आहे. क्वेश्चनचा एंड 4 युनिट प्लेस क्वेश्चनचं 4, त्यामुळे आन्सरचं युनिट प्लेस 2 किंवा 8 अकॉर्डिंग टू ऑब्झर्वेशन टेबल. फर्स्ट स्टेप 2 डिजिट स्किप केले. 60 आता 8चं वर्ग केलं तर 64 हे 60च्या पुढे जातं, म्हणजेच हे 7च्या वर्गाच्या जवळ आहे. आणि कन्फर्मेशनसाठी 7ला 8ने मल्टिप्लाय करा, हा गुणाकार येतो 56. मग आपलं जे क्वेश्चन आहे 60 हे क्वेश्चन ह्या प्रोडक्टपेक्षा मोठं आहे, त्यामुळे मोठं आन्सर म्हणजे 6084चा आन्सर 78 असं आपल्याला मिळून जाईल. त्यानंतर सेकंड लास्ट क्वेश्चन पुन्हा एकदा थोडंसं आणखी हायर लेवल क्वेश्चन स्क्वेअर रूटमध्ये 14641 म्हणजे स्क्वेअर रूट. पहिला हे स्क्वेअर रूट काढा, नंतर हे स्क्वेअर रूट काढूया.
क्वेश्चनचा एंड 1 म्हणजे आन्सरचा एंड 1 किंवा 9 अकॉर्डिंग टू ऑब्झर्वेशन टेबल. 2 डिजिट स्किप केले. 146 हे 12च्या वर्गाच्या जवळ आहे, म्हणजेच 121 किंवा 129 आन्सर. पुन्हा एकदा थोडासा कॉमन सेन्स, 11चा वर्ग 121 असते, त्यामुळं कन्फर्म करायचीच गरज नाही. 129 काय आन्सर येणार नाही, म्हणजे 121 आणि पुन्हा एकदा स्क्वेअर रूट केला तर 11 हे असं आन्सर आपल्याला मिळून जाईल. म्हणजेच 14641 रेस्ट टू हाफचं स्क्वेअर रूट हे 11 असं आपल्याला डायरेक्ट मिळून जाईल. त्यानंतर लास्ट क्वेश्चन नंबर 7, 3249चं स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करायचं आहे. क्वेश्चनचा एंड 9, त्यामुळं स्क्वेअर रूटचा एंड किंवा स्क्वेअर रूटचं युनिट डिजिट हे 3 किंवा 7 अकॉर्डिंग टू ऑब्झर्वेशन टेबल. फर्स्ट स्टेप कंप्लीट झाले. आता 2 डिजिट स्किप केले. 32 हे कोणत्या नंबरच्या वर्गाच्या जवळ आहे. आता 6चं वर्ग केलं तर 36 हे पुढे जातं 32च्या, म्हणजेच हे 5च्या वर्गाच्या जवळ आहे. कन्फर्मेशनसाठी 5ला 6 मल्टिप्लाय करा, हा गुणाकार येतो 33. आणि आपलं जे क्वेश्चन आहे 32, हे 32 क्वेश्चन ह्या प्रोडक्टपेक्षा मोठं आहे, त्यामुळे मोठं आन्सर म्हणजे 3249चं स्क्वेअर रूट 57 असं आपल्याला डायरेक्ट मिळून जाईल. अशा प्रकारे माय डिअर फ्रेंड्स, तुम्ही जर सिस्टमॅटिकली प्रॅक्टिस केला 2 स्टेप फक्त, तर तुम्हाला कोणत्याही नंबरचं स्क्वेअर रूट 4 ते 5 सेकंदात काढता येईल. असंच आपण क्यूब रूट हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू सो मच.